नमस्कार मंडळी संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांच्या प्रयत्नाला यश आलेले आहे आणि मुंबईला गेल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून, एकनाथभाई शिंदे यांच्या माध्यमातून, अजितदादा पवार यांच्या माध्यमातून, विखे पाटील यांच्या माध्यमातून आणि आलेले सर्व वरिष्ठ मंडळीच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण जी.आर. काढण्यात आलेला आहे आणि त्या जी.आर.ची अंमलबजावणी सुद्धा झालेली आहे। मराठा समाजाला हैदराबादच्या गॅजेटच्या अंतर्गत ओबीसीचे प्रमाणपत्र देण्यात यावे अशी माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। जिल्हाधिकारी असतील, एसडीओ असतील, यांना सगळ्यांना ही रितसर अशी माहिती देण्यात आलेली आहे आणि कास्ट प्रमाणपत्र हे देण्यात यावे असे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। परंतु एकीकडे विरोधी पक्ष असणारे छगन भुजबळ सुद्धा याला विरोध करताना दिसत आहेत। त्याचबरोबर ओबीसीचे नेते म्हणणारे हके असतील, त्यानंतर यांच्या माध्यमातून सुद्धा आणि लोकप्रतिनिधी जे काही ओबीसी समाजाचे लोकप्रतिनिधी आहेत, जे नेते आहेत, त्यांच्या माध्यमातून सुद्धा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळू नये याच्यासाठी विरोध केला जात आहे। आता हा विरोध किती सत्य आहे, हैदराबाद गॅजेट रद्द होणार का, आणि त्याचबरोबर संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांची भूमिका काय असणार आहे, त्या विषयावरती ते काय बोलणार आहेत, 1994चा कायदा रद्द होऊ शकतो का, या संदर्भात आपण थोडक्यात आणि महत्त्वाची अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्याला आव्हान कसं दिलं जाणार आहे हे सुद्धा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मंडळी, मी गणेश ठाकरे, लोक परिवर्तन न्यूज या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। मंडळी, हैदराबाद गॅजेट लागू झालं आणि हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर रितसर असा जी.आर. सुद्धा काढण्यात आला आणि जिल्हाधिकारी असतील, एसडीओ साहेब असतील, तलाठी असतील, ग्रामसेवक असतील, कृषी अधिकारी असतील, यांना माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे आणि त्याचं प्रशिक्षण सुद्धा सुरू आहे। त्यांना कास्ट प्रमाणपत्र कसे द्यायचे, कशा पद्धतीने डॉक्युमेंट घ्यायचे, काय पूर्तता करायची, ही सगळी माहिती सध्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून दिली जात आहे आणि काही दिवसातच हे प्रमाणपत्र वाटप सुद्धा केले जाणार आहेत। परंतु विरोधी पक्ष असणारे आणि खास तर जे सत्तेत असणारे, एका पदावरती असणारे छगन भुजबळ सुद्धा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळू नये किंवा सरसकट आरक्षण मिळू नये अशी त्यांची सुद्धा याचिका दाखल करण्यात आलेली आहे। याला सुद्धा चॅलेंज केला जात आहे। आता चॅलेंज जर झालं तर मग 1994ला तुम्ही ओबीसीची जे काही प्रवर्ग असतील, काही पोट जाती असतील, ह्या नेमक्या कोणत्या आधारे घातल्या असं सुद्धा मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे। त्याला सुद्धा आम्ही चॅलेंज करू असं सुद्धा त्यांनी आवाहन केलेलं आहे। आता मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटचा एक पुरावा आहे, एक दस्तावेज आहे आणि तो पुरावा ठोस आहे, कारण तर तो काही पुरावा आज लिहिलेला नाही, निजामाच्या काळात तो पुरावा लिहिला गेलेला आहे। विदर्भ जो असेल ते इंग्रजाच्या काळातला, म्हणजे इंग्रजाची त्या ठिकाणी सत्ता होती आणि आपल्या मराठवाड्यात ही निजामाची सत्ता होती आणि त्या नोंदीच्या आधारे, म्हणजे जे काही शेतकरी होता पूर्वीला युद्धावर गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत लढायला गेल्यानंतर त्या ठिकाणी तो क्षेत्रीय असायचा आणि त्याच नंतर तो गावाकडे आल्यानंतर त्याची जीविका भागवण्यासाठी तो शेती करायचा आणि शेती करत असताना त्यांचं नाव हे कुणबी असं लिहिलं जात होतं, म्हणजे तो शेतकरी आहे असं त्या हैदराबादच्या गॅजेटमध्ये एक उल्लेख आहे आणि त्या उल्लेखाच्या माध्यमातून जे काही पूर्वज असतील त्याच्या नोंदी सुद्धा रितसर आहेत, म्हणून एक आधार आहे आणि त्या आधाराच्या माध्यमातून या जे काही जी.आर. काढलेला आहे हैदराबाद गॅजेटचा, त्याला चॅलेंज सध्या तरी केलं जाऊ शकत नाही असंही काही विद्वान लोकांचं म्हणणं आहे, काही वकिलांचं म्हणणं आहे। हे चॅलेंज होऊ शकत नाही असं सुद्धा संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांचं सुद्धा म्हणणं आहे। तर 1994चा जो काही जी.आर. काढण्यात आला होता, जे काही पोट जाती ओबीसी समाजाच्या घातल्या होत्या, याला मात्र चॅलेंज होऊ शकते आणि 50 पेक्षा 2% जास्त, म्हणजे 52% सध्याचं आरक्षण वाढलेलं आहे, याला सुद्धा चॅलेंज केलं जाईल अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे। परंतु एकीकडे समाजाला कोणत्याच प्रकारची माहिती नाही, ओबीसी समाज असेल त्यालाही माहित नाही, तो त्यांच्या नेत्याचं म्हणण्याचं ऐकतो आणि कुठेतरी रस्त्यावर उतरतो, आपल्याच बांधवाला कुठेतरी टार्गेट केला जातो। एकीकडे त्यांचे जे काही ओबीसी समाज असेल, आमचा जसा की विदर्भातला ओबीसी समाज आहे ते आमचे पाहुणे आहेत आणि माझी जी काही पत्नी असेल किंवा एखाद्याची जी काही पत्नी असेल ती विदर्भातली असल्यानंतर ती ओबीसीची आहे आणि इकडे मराठवाड्यात आल्यानंतर ते माणूस जो आहे तो मराठाचा आहे। म्हणजे एकीकडे दोन्ही वेगळ्या जाती नाहीत, एकच जाती आहेत,
हे सिद्ध झालेले, प्रत्येक वेळेस सिद्ध झालेले, परंतु कुठेतरी समाज हा मागासलेला आहे हे कुठेतरी सिद्ध, ते सुद्धा काही प्रमाणात काही अहवालाच्या माध्यमातून ते सुद्धा सिद्ध झालं होतं. आणि मराठा समाज आणि ओबीसी समाज हा एक आहे, दोन्ही वर्ग एकच आहेत असं सुद्धा सिद्ध झालेलं आहे. आणि हैदराबाद गॅजेट हे एक ठोस पुरावा आहे आणि त्या आधारे मराठा समाजाला ओबीसीतून जाण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही अशी सुद्धा भूमिका संघर्षयोद्धा जरांगे पाटील यांची आहे. या संदर्भात आता तुम्हाला काय वाटते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.